श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ अमृतवाणी या चॅनलमध्ये. तर स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी. आता अक्कलकोटला न जाता श्री स्वामी समर्थांचा महाप्रसाद ऑनलाईन कसा बुक करायचा किंवा कसा मागवायचा हे मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे. अनेक भक्तांना ही प्रक्रिया माहीतच नाही. म्हणून आज मी तुम्हाला संपूर्ण बुकिंग प्रक्रिया सोप्या भाषेत दाखवणार आहे. चला तर मग चालू करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला मोबाईलमधून अगदी स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रक्रिया दाखवणार आहे. तर काही मिनिटातच तुम्ही स्वतःची बुकिंग चालू करूया. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या गुगलवर स्वामी समर्थ अक्कलकोट अन्नछत्र असं टाकायचं आहे. तुम्ही असं टाकल्या तिथं पहिल्यांदाच तुम्हाला दिसेल swamiannachhatra.org या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. वेबसाईटवर क्लिक केल्या तुम्हाला असा वेबसाईटचा पूर्ण इंटरफेस दिसेल. तर तुम्ही पाहू शकता त्या वेबसाईटच्या डाव्या साईडच्या कोपऱ्यामध्ये 3 आडव्या रेषा आहेत. त्यावर आपल्याला पूर्णपणे क्लिक करायचं आहे. तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर खूप सारे ऑप्शन दिसतील, जसं की इतिहास, महाप्रसाद, क्षणचित्रे, सेवा, मुक्काम, पर्यटन. तुम्ही यामध्ये तुम्हाला मुक्काम जरी करायचा असेल तर मुक्काम करून तुम्ही बुकिंग करू शकता. तुम्हाला कुठली देणगी द्यायची असेल तर तुम्ही त्यावर क्लिक करून तुम्ही देणगीसुद्धा देऊ शकता. किंवा तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला तर तिथे संपर्क म्हणून सुद्धा ऑप्शन आहे. तुम्ही तिथेसुद्धा जाऊ शकता. पण आपल्याला आता महाप्रसाद बुकिंग बघायचं आहे. तर तिथं खाली ऑप्शन दिसत आहे बघा, महाप्रसाद बुकिंग. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, घाई करू नका. जर तुम्ही घाई केली तर तुम्ही चुकाल, तुम्हाला बुकिंग मिळणार नाही. तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 स्टेप्स आहेत, त्या स्टेप फॉलो करायच्या आहेत. तर त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ऑप्शन येतो तो म्हणजे सिलेक्ट अ डेट. तर तुम्हाला तारीख सिलेक्ट करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला 2-3 महिन्याच्या पुढच्या तारखा मिळतात. त्या तारखांमध्ये त्यामधली तुम्हाला जी पाहिजे ती तारीख तुम्हाला महाप्रसादासाठी सिलेक्ट करायची. तुम्हाला ह्यासाठी कुठलंही पे करायचं नाही आहे पैसे. फक्त तुमच्या सोयीसाठी तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता. तुम्हाला तिथे लाईनमध्ये थांबण्याची वगैरे काहीसुद्धा गरज नाही. आपण पुढे स्लॉटसुद्धा आपण बघणार आहोत. ते स्लॉट आपण सिलेक्ट केला की आपण त्या स्लॉटला जाऊन आपल्याला फक्त मेल दाखवायचा आहे. तुम्हाला मेल कन्फर्मेशनसाठी येतो. तर आपण पुढे बघणारच आहोत. तर आपण पहिल्यांदा बघूया. आता हे तुम्हाला महिने जे आहेत ते महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा आवडता कुठला जो दिवस आहे जेव्हा तुम्हाला अक्कलकोटला जायचं आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर मी उदाहरणासाठी 24 ही तारीख सिलेक्ट करतो. आता तुम्ही 24 ही तारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खूप सारे स्लॉट्स दिसतात तिथे. जसं की 1:30 ते 2, 2 ते 2:30, 2:30 ते 3, 3 ते 3:30, रात्री 10 वाजेपर्यंत तुम्हाला पूर्ण सगळे स्लॉट्स दिसते तिथे. ह्या स्लॉट्सपैकी तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही स्लॉट्स बुक करायचा आहे. तिथे खाली तुम्हाला दाखवत पण आहे 50 अवेलेबल सीट्स आहेत, 40 आहेत, 33 आहेत. किती तुम्हाला तिथं वेकन्सी आहेत त्यानुसार तुम्ही तिथे सिलेक्ट करायचं आहे. जेव्हा तुम्ही स्लॉट्स तुमचा चूज कराल, तिथं सिलेक्ट कराल, त्यानंतर तुम्ही खाली आपोआपच तुम्हाला तुमची माहिती विचारतील. पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि आधार नंबर. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक सांगायचं आहे. कारण का तुम्ही बुक केल्यानंतर कन्फर्मेशन तुम्हाला त्याच मेलवर, तुम्हाला त्याच मोबाईल नंबरवर येणार आहे. तुम्ही तुमचं पूर्ण आधार कार्डप्रमाणे पूर्ण नाव टाका, तुमचा चालूचा नंबर टाका, ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाका आणि तुमचा आधार नंबर टाका. तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला खाली लगेच मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे आधार कार्ड तुम्हाला टाकायचं आहे. हा आधार कार्ड टाकल्यानंतर खाली तुम्हाला फोटो टाकायचा आहे. हा तुम्ही फोटो टाकल्यानंतर इथे खाली एका बॉक्समध्ये टिक करायचं आहे आणि तुम्हाला कन्फर्म बुकिंग म्हणून करायचं आहे. हे कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक मेल येईल, ज्यामध्ये सांगितलं असेल की युअर बुकिंग इज कन्फर्म. त्यामध्ये तुमचा बुकिंग आय डी, तुमचा स्लॉट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या असतील. तर अशा प्रकारे तुम्ही अन्नछत्र मंडळामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या महाप्रसादाचा खूप उत्तम आनंद घेऊ शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तिथे प्रॉब्लेम येणार नाही. ना तुम्हाला लाईनीमध्ये थांबावं लागेल, ना काही करावं लागेल. तुम्ही डायरेक्ट अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन डायरेक्ट तुम्ही अन्नछत्रामध्ये जाऊन महाप्रसाद घेऊ शकता. यामुळे तुमचा वेळही वाचेल, तुमचं टेन्शनही वाचेल, सगळं काहीच वाचेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. कारण का मी तुमचा वेळ वाचवला आहे. माझ्यासाठी तुम्ही कमेंट आणि लाईक तर नक्कीच करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.